स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या 60 वर्षात इस्रायलने केलेली प्रगती थक्क करणारी आहे। यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा। फळ शेतीपासून ते डेअरीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात केलेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा। या हायटेक संशोधनामुळेच देशाच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान 1.5% इतकं आहे। 1999 ते 2007 या काळात इस्रायलमध्ये डेअरी रिफॉर्मचा कार्यक्रमही राबवण्यात आला। त्याचा परिणाम म्हणजे या देशाचं दूध उत्पादन वर्षाला 150 कोटी लिटरवर गेले। इस्रायलमधल्या खोफा शगुन डेअरीमध्ये मी आता आलेली आहे। इथल्या डेअरीमध्ये एकूण 1000 पेक्षा जास्त गायी आहेत आणि प्रत्येक गाय ही एका दिवसाला 40 लिटर पेक्षा जास्त दूध देते। चला बघूया त्या डेअरीचं काम नक्की कसं चालतं ते। दूध काढण्यापासून ते गायींना किती किलो खाणं द्यायचं इथपर्यंत प्रत्येक गोष्ट इथं मशीनने केली जाते। All the cows in Israel are in आमच्याकडे सगळ्या गायीचं हेल्थ बुक अगदी मेंटेन केलेलं the असतं। data for each cow, almost for each cow in Israel. You know everything about her. डेअरी असो किंवा शेती, इस्रायल सारख्या निम्म्या वाळवंटी असलेल्या देशात पाण्याचा मर्यादित साठा हा कधीच प्रगतीमधला अडथळा ठरला नाही। गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात। त्यातूनच ठिबक सिंचनासारखं तंत्रज्ञान ही इस्रायलची जगाला मिळालेली देणगी आहे। जळगाव मधली जैन इरिगेशन कंपनी आणि इस्रायल मधली नांदान कंपनी सातत्यानं सिंचनामध्ये अशा नवीन टेक्नॉलॉजी आणतायत। नांदान जैन या कंपनीनं संपूर्ण ऑटोमॅटिक सिंचन व्यवस्थेवर फूल शेतीच्या निर्यातीमध्येही आघाडी मिळवली आहे। on a system control and operating system automatically. सेन्सॉरच्या माध्यमातून त्याचं नियंत्रण केलं जातं। मुख्य म्हणजे रोपाच्या मुळावर आम्ही लक्ष देतो। मुळांना पाणी पुरवल्यामुळे पाणी वाया जात नाही आणि पाण्यात मिसळलेल्या खतांचा नीट उपयोग होतो। The system is good for any kind of crop. नांदान जैन कंपनी ही इरिगेशन सिस्टीम मधली जगातली 2 नंबरची कंपनी मानण्यात येते आणि सध्या युरोप आणि एशिया खंडामध्ये कंपनीचं मार्केट वाढतंय। इस्रायल मधल्या कंपन्यांना भेट देत आम्ही 19 देशांचे 34 पत्रकार पोचलो ते नर्सरीमध्ये। आता आम्ही इस्रायल मधल्या सगळ्यात मोठ्या हिस्टेल नर्सरीमध्ये आहोत। उत्पादनाच्या दृष्टीने इस्रायल मधली ही 1 नंबरची नर्सरी मानली जाते। इस्रायलमध्ये 21 हेक्टर जागेवर त्यांची ग्रीन हाऊसेस आहेत। याच्याशिवाय परदेशामध्ये बोस्निया, इटली, साऊथ आफ्रिका आणि ग्रीस या देशांमध्येही 21 हेक्टर जागेवर त्यांची आणखी ग्रीन हाऊसेस आहेत। या नर्सरीमध्ये बियाण्यावर प्रक्रिया करून त्याची लागवड केली जाते। Right now, of the total produce of our company, 10% is devoted to organic. एकूण नर्सरी प्रोडक्शन पैकी 10% तर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे। मार्केटमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी मागणी जसजशी वाढत जाते तसं आम्हीही ऑर्गॅनिक प्रोडक्शनवर अधिक लक्ष देतो। It all boils now to market demands. Once the market demands goes, we will simply comply with it and increase our production. रोपांसाठी जी बियाणी लागतात त्यासाठीही स्वतंत्र कंपन्या काम करतात। ठराविक शेतकऱ्यांकडून त्यासाठी शेतमाल विकत घेतला जातो। बियाण्यासाठीचं धान्य ग्रीन हाऊस मधून कंपनीमध्ये आल्यानंतर त्याच्यावर निर्जंतुकीकरण, प्युरिटी, पोस्ट कंट्रोल आणि हेल्थ अशा 4 टेस्ट केल्या जातात। या 4 टेस्टचा रिझल्ट पुढच्या 1 महिन्यामध्ये मिळतो आणि त्यानंतर बियाण्यावरचं प्रोसेसिंग सुरू होतं। पाण्याची बचत, हायब्रिड बियाणी आणि त्याचं नर्सरीत झालेलं संगोपन या सगळ्यामुळे इस्रायलमध्ये पिकाची उत्पादकता ही अधिक असते। इस्रायलमध्ये तयार होणारी 90% फळं ही एक्सपोर्ट केली जातात, पण एक्सपोर्टच्या आधी त्याच्यावर प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग कसं केलं जातं ते आता बघूया। डेअरी, शेती, जमीन, पाणी, मधुमक्षिका पालन या सगळ्या क्षेत्रातल्या नव्या संशोधनाविषयी एकत्रित माहिती देणारं ॲग्रोटेक प्रदर्शन तेल अवीवमध्ये यंदा आयोजित करण्यात आले। दर 3 वर्षांनी हे प्रदर्शन इस्रायल सरकारकडून ठेवलं जातं।
प्रोसेसिंग तंत्रज्ञान, इकॉलॉजिक आणि इको फ्रेंडली तंत्रज्ञान या सगळ्याची माहिती देणारं हे प्रदर्शन 5 ते 7 मे दरम्यान चालणार आहे. या प्रदर्शनाची अधिक माहिती www.agritech.org.il या वेबसाईटवरही देण्यात आली आहे. तेव्हा या प्रदर्शनाच्या निमित्तानं तुम्हालाही नक्कीच इस्रायलला भेट देता येईल. आपली नातवंड देखील इस्रायल मधल्या लूद आणि रामली भागामध्ये इस्रायल मधल्या म्हणूनच या धरणाला सी ऑफ गॅलिली असं म्हणतात. हा सॉरी तलाव मी धरण बघते. एक मिनिट, हे काय आहे कंपनीमध्ये बीज रोपण हा बियाणं काय होतं यार त्यांची. इस्रायल देशाचा तोपर्यंत पहा फक्त IBN लोक केस आले डोळ्यावर.